बघा, आज आपण शेकडेवारी हा घटक बघणार आहोत. शेकडेवारी हा घटक बघताना आपल्याला काही बेसिक माहिती आहे, बरोबर. मग आता बेसिकमध्ये काय येईल? पहिली गोष्ट शेकडा. शेकडा म्हणजे काय? तर शेकडा याचा अर्थ 100. ज्या वेळेला शेकडेवारी असं असतं, शेकडेवारी याचा अर्थ काय? तर 100च्या प्रमाणात. काय? 100च्या प्रमाणात. म्हणजे शेकडेवारी याचा अर्थ काय असतो? 100च्या प्रमाणात. जेव्हा जेव्हा आपल्याला शेकडेवारी या प्रकरणातील उदाहरणं दिसतील, तेव्हा जिथं जिथं आपल्याला चे हे अक्षर दिसेल, तिथं आपण काय करणार आहोत? चे याचा अर्थ गुणिले घेणार आहोत. चे याचा अर्थ काय घेणार आहोत? गुणिले घेणार आहोत. त्याच्यानंतर जिथं जिथं आपल्याला टक्के हे चिन्ह दिसतं, टक्के हे चिन्ह दिसतं, टक्के या चिन्हाचा अर्थ काय असतो? भागिले 100 किंवा छेद 100. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे. भागिले 100 किंवा छेद 100. जिथं जिथं आपल्याला किती टक्के किंवा शेकडा किती टक्के किंवा शेकडा किती हे दिसतं, तिथं आपण काय करणार आहोत? काय घेणार आहोत? गुणिले 100 घेणार आहोत. बऱ्यापैकी इतकं बेसिक्स आपल्याला माहीत असेल तर आपल्याला ही सगळी उदाहरणं सोडवता येतील. बघा, जी याच्यातली सोपी उदाहरणं आहेत किंवा बेसिकची जी उदाहरणं आहेत, ती सगळी उदाहरणं याच्यावर आपल्याला सोडवता आहेत. बघूया मग आता आपण डायरेक्ट आता उदाहरणच बघूया. बघा, इथं पहिलं उदाहरण आहे बघा. 2100 चे 6%. बघा, 2100 चे 6%. आता बघा, आपल्याला माहीत आहे की काय आहे? 2100 मी घेतलं, 2100 आहे तसं. चेचा अर्थ मी काय घेतो? गुणिले 6%. याचा अर्थ मी काय घेतो? भागिले 100. बरोबर. मग आता मला हे सोडवायचं आहे. बघा, 2 शून्याला 2 शून्य गेलं. 21 गुणिले 6, 21 126. म्हणून माझं उत्तर काय येणार आहे? 126 हे उत्तर येणार. एकदम बेसिक असा प्रश्न आहे. पुढं बघा, 8 चे 16% म्हणजे पुन्हा इथं बघा, 8 चे 16% बरोबर किती? पुन्हा 8 आहे तसं. चे म्हटल्यानंतर काय करायचं? गुणिले 16%. याचा अर्थ काय? भागिले 100 किंवा छेद 100. बघा, आता इथं आपण भाग घालू. बघा, 4 2 8, 4 25. म्हणजे 4 आपण याला भाग घालवला. 4 2 8. 16 2 32 छेद 25. बघा, 32 छेद 25. म्हणजे माझं उत्तर काय येणार आहे आता? 32 छेद 25. किंवा पॉईंटमध्ये जेव्हा आपण हे उत्तर काढतो, बघा, पॉईंटमध्ये जेव्हा आपण हे उत्तर काढतो तेव्हा काय येणार आहे? बघा, 25 एके 25, 25 एके 25, पॉईंट 25 दोन्ही 50. सॉरी, 25 दोन्ही 50 नाही, 25. हां, बरोबर आहे, 25 दोन्ही 50. त्यामुळे इथं 2 येईल आणि इथं पुन्हा 8 येईल. म्हणजे किती येईल? 1.28. आपल्या सर्वांनाही कॅल्क्युलेशन जमतं. आपण फक्त फॉर्मॅट बघतो. कॅल्क्युलेशन बऱ्यापैकी सर्वांना हे जमतं. म्हणजे काय बघा की इथं फक्त काय लक्षात ठेवायचं आहे? चे म्हणजे गुणिले, चे म्हणजे गुणिले, टक्के म्हणजे भागिले 100. टक्के म्हणजे भागिले 100. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा. आता इथं बघा, इथं काय म्हटलेलं आहे? पुढचं उदाहरण बघा. 270 विद्यार्थ्यांपैकी 252 विद्यार्थी पास झाले तर किती टक्के विद्यार्थी पास झाले? आता इथं तुलना केली. इथं काय केली? तुलना केली. 270 पैकी 252 विद्यार्थी पास झाले. मग जे पैकी असतात किंवा जे एकूण असतात, पैकी किंवा जे एकूण असतात, ते आपण नेहमी कुठं घेतो? ते नेहमी आपण छेदात घेतो. जेव्हा जेव्हा तुलना असते तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जिथं जिथं पैकी असतं किंवा एकूण असतं तिथं आपण काय करतो? ते छेदात घेतो. मग काय करणार आपण? इथं तुलना आहे. 270 पैकी 252 विद्यार्थी पास झालेले आहेत. तर आता इथं बघा, किती टक्के विद्यार्थी पास झाले? पुन्हा किती टक्के म्हटलं तर मी काय करणार? गुणिले 100. मग आता पुन्हा काय होईल? या शून्याला हे शून्य गेलं. मग आता काय राहिलं? 252 गुणिले 10 छेद 27. बघा, मग आता मला काय करावं लागेल? 252ला 27नं भाग घालवावा लागेल.
बरोबर. किंवा डायरेक्ट आपण काय करतो 2520 भागिले 27. ठीक आहे. 27 एके 27, 27/9 भाग कितीनं जाणार आहे 27/9 243. म्हणजे राहिले किती 9 राहिले बघा. बरोबर. मग आता पुन्हा मी काय करणार आहे 27 त्रिक म्हणजे इथं पॉईंट घेतला बघा 27 त्रिक येणार का, कारण आता मला काय करायचं आहे भाग घालवायचा बघा. 27 त्रिक 81. पुन्हा उरले 9 पॉईंट घेतला पुन्हा 27 त्रिक 81 पुन्हा 27 त्रिक 81. इथं कंटिन्यू येतो म्हणून मी काय करतो 2 घरांवरच थांबतो. म्हणजे उत्तर किती येणार आहे 93.33%. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे इथं फक्त समजून घ्यायचं आहे की बाबा काय म्हणजे नेमकं शेकडेवारीत आपल्याला काय करता येईल. आणि म्हणून आपल्याला जे अक्षर आहेत किंवा जी चिन्ह आहेत त्या चिन्हांचे किंवा त्या अक्षरांचे आपल्याला अर्थ माहीत पाहिजे. पुढचं उदाहरण बघा. इथं पण तसंच आहे बघा. 300 पैकी 175. काय म्हटलं आहे 300 पैकी 175 म्हणजे किती टक्के बघा. 300 पैकी 175. पुन्हा काय आली तुलना आली बघा. पुन्हा काय आली तुलना आली. मग आता काय करणार आहोत आपण बघा. 300 पैकी म्हणजे 300 पैकी 175 म्हणजे किती टक्के. किती टक्के म्हणजे मी काय करतो गुणिले 100. पुन्हा 2 शून्याला 2 शून्य गेले 175 भागिले 3. 3 एके 3, 3 संग 18, 3 5 15 म्हणजे किती टक्के झाले 65%. सोपं आहे. थोडंसं फक्त आपण काय करावं लागतं काळजीपूर्वक बघावं लागतं. पुढं बघा. पुढचं उदाहरण. नीरजला 10वीच्या परीक्षेत 700 पैकी नीरजला 10वीच्या परीक्षेत 700 पैकी 575 गुण मिळाले. म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले. सोपं आहे सोपं आहे बघा. काय करणार मी तुलना आहे. इथं पुन्हा तुलना आहे. 700 पैकी 575 गुण मिळाले गुणिले किती टक्के म्हटलं म्हणून मी काय करतो गुणिले 100. बरोबर. मग आता पुन्हा बघा 2 शून्यांना 2 शून्य गेलं किती राहिलं 575/7 बघा. 7 एके 7, 7 8 56 उरला 1. 7 2 14 उरला 1 पॉईंट दिले 0 घेतला. 7 एके 7 उरले 3, 7 चौक 28. 2 घरांवरच आपण थांबतो म्हणजे 82.14%. म्हणजे माझं उत्तर किती येणार आहे 82.14%. बघा. इथंपर्यंत एकदम बेसिक आहे. बरोबर. आता इथं काय केलं बघा. इथं हा जो पुढचा प्रश्न आहे थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक बघावं लागेल. काय म्हटले बघा. एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% सुरुवातीला काय झाला 20% वाढवला व नंतर काही दिवसांनी पगार पुन्हा 10% वाढवला तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली बघा. म्हणजे मी काय करतोय एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढवला नंतर काही दिवसांनी पगार पुन्हा 10% वाढवला तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली. बरं मला सांगा इथं आपल्याला पगार माहीत आहे का. आपल्याला पगार माहीत नाही. आपल्याला पगार माहीत नाही. मग मी काय करतो समजा सुरुवातीला पगार आहे 100 रुपये. बरोबर 100 रुपये. बरं 20% वाढवला. 20% याचा अर्थ काय तर 100ला 20 वाढवले म्हणजे सुरुवातीला 100 रुपये होता आता 100मध्ये 20 वाढले म्हणजे झाले किती 120. का कारण इथं सुरुवातीला काय झाली इथं 20% वाढ झाली. ओके. बरं आता पुन्हा काय झालं बघा. पुन्हा काय झालं नंतर काही दिवसांनी पुन्हा 10% वाढले. आता हे जे नंतरचे 10% वाढ आहे ही कशावर होणार आहे ही या 120वर होणार आहे. म्हणजे 120च्या 10% वाढले बघा. 120च्या 10 इथं 100च्या 10% नाही का कारण नंतरचा जो पगार असतो तो याच्यावर वाढत असतो त्यामुळे 120च्या 10% वाढले.
म्हणजे 120च्या 10% म्हणजे किती 12 वाढले. बघा 12 वाढले, मग होते किती 120 होते, वाढले किती 12 वाढले, म्हणजे झाले किती आता 132 रुपये झाले. बरोबर. मग काय विचारलं आहे तर कामगारांच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली. बघा 100 होता पगार, 100 होता, तो आता झाला किती 132, म्हणजे 100ला किती वाढले 32 रुपये वाढले, म्हणून किती टक्के वाढ 32% वाढ. टक्के म्हणजे काय 100लाच किती वाढले, ही तर डायरेक्ट 100वरच किती वाढलेले आहेत 32 रुपये वाढलेले आहेत, म्हणून किती टक्के वाढ होईल 32% वाढ. सोपं आहे, थोडंसं फक्त आपण समजून घेऊया. इथं काय असतं, इथं 2 असतात, पहिल्यांदा 1% वाढतो आणि नंतरचा जो वाढ आहे तो या एकूणवर वाढलेला असतो. नंतरची जी वाढ असते ती या एकूणवर वाढलेलं असतं. इथं बघा काय झालं, अमोलच्या पगारात सुरुवातीला 10% वाढ केली. अमोलच्या पगारात सुरुवातीला 10% वाढ केली व नंतर काही दिवसांनी मंदी आल्यामुळे पगारात 20% घट केली. तर अमोलच्या मूळ पगारात कितीने वाढ अथवा कितीने घट होईल. मला सांगा अमोलचा पगार माहीत आहे का, माहीत नाही. मग जेव्हा शेकडेवारीत आपल्याला काय माहीत नसतं तेव्हा आपण किती घेतो 100 घेतो. समजा पगार 100 रुपये, सुरुवातीला काय झालं 10% वाढ झाली. 10% वाढ म्हणजे 100ला 10 रुपये वाढले, म्हणजे पगार किती झाला 110 झाला. आता जो नंतरचा वाढ आहे का, कारण इथं काय झाली 10% वाढ झाली. आता नंतर काय आहे 20% घट आहे. ही 20% घट कशावर होणार आहे, हे 110वर होणार आहे. म्हणजे काय करावं लागेल मला आता 110च्या च्या म्हणजे गुणिले 20% काढावं लागेल. बरोबर. मग 2 शून्याला या 2 शून्य गेल्या, 11 दुनी 22 रुपये कमी झाले. कशातून 22 रुपये कमी झाले, 110मधून 22 रुपये कमी झाले. म्हणजे किती राहिले बघा 10तून 2 गेले 8, पुन्हा 88 रुपये शिल्लक राहील. बरोबर, 88 रुपये शिल्लक आहे. मग काय झालं 100 होतं 88 झाले, म्हणजे पगार किती होता 100 होता, तो शेवटी किती झाला 88 झाला. म्हणजे काय झालं 12% तो काय झाला कमी झाला ना, 12 रुपये कमी झाला. म्हणजे बघा 100 होता 88 झाला, म्हणजे तो काय झाला 12 रुपये कमी झाला. बरं किती रुपयाला 12 रुपये कमी झाला, 100 रुपयाला 12 रुपये कमी झाला ना, म्हणून तो काय झाला 12% घट झाला. म्हणजे 12% काय झाला कमी झाला. हे वरच्या उदाहरणात दोन्ही वेळेला वाढ होती, इथं एकदा वाढ होती, एकदा इथं घट होती. त्यामुळे आपल्याला फक्त वाढ दिलेली आहे की घट दिलेली आहे हे थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक बघावं लागेल. त्याच आधारावर बघा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न बऱ्यापैकी तोच आहे, फक्त काळजीपूर्वक आपल्याला बघावं लागेल. काय म्हटलं बघा इथं, काही पुस्तकांची किंमत सुरुवातीला 10% कमी केली, त्यानंतर पुन्हा त्या पुस्तकांची किंमत 10% कमी केली. आता काय झालं, ते पुस्तक 2187 रुपयाला मिळतात, तर त्या पुस्तकाची मूळ किंमत सेम बघायचं आहे आपण. त्या पुस्तकाची मूळ किंमत आपल्याला माहीत आहे का, नाही. समजा त्या पुस्तकाची मूळ किंमत मी 100 मानली, समजली बरं का 100. पहिल्यांदा काय झाली, पुस्तकांची किंमत 10% कमी केली, म्हणजे 100 होती ती किती झाली 90 रुपये झाली. का, कारण इथं काय झालं, इथं 10% कमी झाली. नंतर पुन्हा 10% कमी झाली. आता नंतरची 10% जी कमी आहे ती काय होणार आहे, ती या 90वर होणार आहे. मग आता मी काय करतो बघा, पुन्हा या 90च्या म्हणजे गुणिले 10% म्हणजे 10/100. पुन्हा 2 शून्याला 2 शून्य गेले, 9 रुपये कमी झाले. कशातून 9 रुपये कमी झाले, या 90मधून 9 रुपये कमी झाले, म्हणजे किती रुपये झाले 81 रुपये झाले. बरोबर. आता काय झालं बघा, आता इथं होते 100 रुपये, ते एवढं सगळं केल्यानंतर काय झालं 81 रुपये. म्हणजे ही मूळ किंमत आणि ही कमी करून झालेली किंमत. इथं काय दिलं आहे, त्यामुळे आता 2187 रुपयाला पुस्तक मिळते. म्हणजे ही जी 2187 रुपये की नाही, ही कमी केलेली किंमत. मग आपण काय केलं, 100 रुपये समजले असता 81 रुपये त्याची किंमत मिळते.
मग 2187 रुपये आहेत, तर मला याची मूळ किंमत काढायची आहे. मग हे असं चलनात ठेवायचं आणि आपण काय करायचं, याचा आणि याचा तिरका गुणाकार करायचा. म्हणजे काय येणार, 81 गुणिले x बरोबर 2187 गुणिले 100. मग मी आता काय करतो बघा, मी आता काय करतो, इथं x आहे तसं ठेवतो, 2187 गुणिले 100 छेद 81. बघा 9 आधी भाग घालू आपण, 9 9 81, 9 दोन्ही 18, 18 आणि 3 21, 9 चौक 36, 9 त्रिक 27. काय आलं पुन्हा, x बरोबर 243 गुणिले 100 छेद पुन्हा 9. 9 एके 9, 9 दोन्ही 18, उरले 6, 9 7 63, म्हणजे किती आले, 27 गुणिले 100, म्हणजे त्याची मूळ किंमत किती होती, 2700 रुपये त्याची मूळ किंमत होती. इथं काय दिलं आहे, आपण हे जे काढलं हे मूळ किंमत काढली, हे जे आपण काढलं हे मूळ किंमत 100 धरून घेतली, आणि पण त्यांनी देताना काय दिली होती, मूळ कमी केलेली किंमत 2187. मग त्यानुसार आपण परत उलट काढलं. आता इथं पण बघा काय केलं, एका कारखान्यातील कामगारांचा पगार सुरुवातीला 20% वाढवला व नंतर 10% कमी केला. यामुळे कामगारांचा पगार सध्या 19,440 रुपये झाला. तर कामगारांचा मूळ पगार किती. सेम प्रकारचं उदाहरण आहे बघा. आपल्याला त्याचा मूळ पगार माहीत आहे का, नाही. समजा आपण मूळ पगार मानू 100 रुपये, बरोबर. तर पहिल्यांदा काय झाला, तो पगार 20% वाढवला, मग 100 होता, 100चा किती झाला, 120 झाला. का, कारण इथं 20% वाढ झाली. नंतर काय आहे, तोच पगार 10% कमी झाला. बघा तोच पगार 10% कमी झाला. कशाच्या 10%, 120च्या 10%. मग 120च्या 10% म्हणजे काय होणार, 2 शून्याला 2 शून्य गेले, 12 रुपये कमी झाले. कशातून 12 रुपये कमी झाले, 120मधून 12 रुपये कमी झाले. किती राहिले, 108 रुपये राहिले, बरोबर. म्हणजे किती राहिले, 108 रुपये. हे 108 रुपये काय आहेत, सगळं कमी करून येणारी फायनल किंमत आहे, शेवटची किंमत, बरोबर. बरं इथं काय होतं बघा, आपण मूळ किंमत 100 मांडल्यानंतर सगळे कमी केल्यानंतर फायनल किंमत झाली किंवा शेवटची किंमत झाली 108 रुपये. ही मूळ किंमत आहे आणि ही शेवटची किंवा कमी केलेली किंमत आहे. आपल्याला जी 19,440 रुपये दिली ती काय आहे, तो कामगारांचा शेवटचा पगार आहे. म्हणजे शेवटचा पगार 19,440 असेल तर मूळ किंमत किती, असा तो प्रश्न आहे. पुन्हा काय करायचं आहे, तिरपा गुणाकार करायचा, हे चलनात ठेवायचं. म्हणजे काय होणार, 100 गुणिले 19,440 बरोबर 108 गुणिले x. पुन्हा काय होईल, 100 गुणिले 19,440 छेद 108 बरोबर x. मग आता बघा 108 मी काय करतो, 2 पंचे 10, 2 चौक 8, 2 50, पुन्हा 27 दोन्ही 54, 25. आता डायरेक्ट 27नं 19,440ला भाग घालतो. बघा 27 एके 27, 27 सत्ते 189, उरले 54, बरोबर. 27 दोन्ही 54, 0. आता काय राहिलं बघा, 25 गुणिले 720, 25 गुणिले 720 म्हणजे 25 शून्य शून्य, 25 दोन्ही 50, 25 सत्ते 175 आणि 5 180, किती झाले, 18,000. म्हणजे त्याची मूळ किंमत किती होती, मूळ पगार त्यांचा किती होता, 18,000 हा त्यांचा मूळ पगार. ते सोपं आहेत उदाहरणं, फक्त आपल्याला हे सोडवायचं. बघा त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, पुढचा पगार. किशोरचा पगार विजयपेक्षा 10% जास्त आहे, तर विजयचा पगार किशोरपेक्षा किती टक्क्याने कमी. बघा किशोरचा पगार विजयपेक्षा 10% जास्त आहे, तर विजयचा पगार किशोरपेक्षा किती टक्क्याने कमी आहे. काय करायचं, सूत्र पाठ करण्यापेक्षा बघा
बघा काय म्हणते, किशोरचा पगार विजयपेक्षा 10% जास्त आहे. मग मी काय करतो, विजयचा पगार समजा 100 मानतो, किशोर काय येणार आहे 110 येणार. का? कारण विजयपेक्षा किशोरचा पगार 10% जास्त, बरोबर. मग विजय 100 आला, किशोरचा पगार झाला 110. तर पुढं काय म्हटलं आहे, आता तुलना कोणाची केली बघा, तुलना कोणाची केली तर विजयचा पगार किशोरपेक्षा, म्हणजे किशोरपेक्षा ज्याची तुलना केली, ज्याच्याशी तुलना केली किंवा ज्याला च्या किंवा पेक्षा जोडलेला आहे ते आपण छेदात घेतो. च्या इथं कुणाला जोडलं किंवा पेक्षा कुणाला जोडलं आहे, किशोर. मग किशोरचा पगार किती आहे 110. बरं, कुणाच्या, विजयच्या. म्हणजे वर काय येणार, वर विजयचा पगार येणार, खाली किशोरचा पगार येणार. आणि आता काय असतं, किती टक्के, मगाशीच आपण बघितलं किती टक्के म्हणजे काय येतं गुणिले 100. म्हणजे काय येणार, पुन्हा एका शून्याला हे शून्य गेलं, 1000/11. म्हणजेच काय आलं, 11×9=99. पुन्हा एक पॉईंट भाग बसला शून्यचा, 0 पुन्हा 11×9=99. म्हणजे 9.09%. हे दशांश चिन्हामध्ये किंवा अपूर्णांकात जरी विचारलं तरी काय होईल, 11 होईल. इथे एक शून्य कमी होईल. बघा का होईल, 11×1=11, 11×9=99 पूर्ण भाग बसला, 1 राहिले छेद 11. म्हणजे काय होईल बघा, एक 100 होईल इथं. म्हणजे काय करायचं इथं, फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की ज्याला पेक्षा किंवा ज्याच्याशी तुलना केली त्याला आपण कुठं ठेवतो, छेदात ठेवतो. म्हणजे इथं काय करायचं आपल्याला बघा, इथं छेदात आपण काय ठेवतो, ज्याला च्या जोडलं, ज्याला च्या जोडलं आहे किंवा ज्याला पेक्षा जोडलं आहे, याला तुलनेच्या वेळेला ज्याला च्या किंवा पेक्षा जोडलं जातं त्याची किंमत, त्याचा पगार जे काय असेल ते आपण छेदात घेतो आणि दुसऱ्याचा अंशात घेतो आणि मग ही कॅल्क्युलेशन आपण करतो. सोपं आहे. सूत्र काय लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही. इथं काय म्हटलं बघा, रमाची उंची राधापेक्षा 15% जास्त आहे. इथं 2 आहे, रमा एक आहे आणि राधा एक. बरं, कोणाची उंची जास्त आहे, रमाची. कोणापेक्षा, राधापेक्षा 15%. म्हणून मी राधाला 100 मानतो. का? कारण रमाची जास्त आहे ना 15%. मग राधाला 100 मानलो, रमाची उंची आली 115. बघा इथं रमाची 100 मानून उपयोग नाही. का? ज्याच्याशी तुलना केली त्याला 100 मानायचं, बरोबर. हां, मग आता काय केलं, राधाची उंची 100 आणि रमाची उंची आली 115. खाली तुलना काय केली आहे तर राधाची उंची रमापेक्षा, आता पेक्षा कोणाला जोडलं, रमाला जोडलं. म्हणून मी अंशाने छेदात खाली काय घेणार, रमा घेणार. मग रमाची उंची किती आहे 115. राहिलं कोण, राधा. राधाची उंची किती आहे 100. काय विचारलं, किती टक्के. किती टक्के म्हणजे काय करतो आपण, गुणिले 100. मग काय आलं बघा, 2 शून्य वाढल्या, भागिले 115 आलं. मग आता किती कमी आहे विचारलं. इथं काय विचारलं होतं, किती टक्के आहे, बरोबर. आणि इथं काय विचारलं होतं, इथं किती कमी आहे. बघा इथं काय झालं, एकच कुणाच्या विचारलं बघा, इथं राधाची उंची रमापेक्षा किती टक्के कमी आहे. म्हणजे राधाची उंची रमापेक्षा किती टक्के कमी आहे. म्हणजे खाली काय येणार बघा, इथं पेक्षा कोणाला जोडलं, रमा. इथं काय केलं होतं बघा, इथं पेक्षा किशोरला जोडलं होतं. म्हणून मी काय घेतलं होतं, किशोरचं छेदात घेतलं होतं, बरोबर. आता इथं काय केलं आहे, पुन्हा माहीत रमा. हे थोडंसं फक्त लक्षात ठेवा, उत्तर येऊन जातं. मग आता काय येणार, राधा किती आहे 100, म्हणजे रमा किती आहे 115. इथं किती आली, राधा 100. म्हणून मी काय करतो आता, इथं याला गुणिले 100 केलं की आपल्याला हे उत्तर मिळून जातं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला
हे कॅल्क्युलेशन केलं आपण की आपल्याला हे उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, पुढं बघा. एका वस्तूच्या किमतीत 10% घट केल्याने त्या वस्तूची विक्री 20% वाढते, तर दुकानदाराच्या पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल? थोडंसं आपण हे उदाहरण काळजीपूर्वक बघूया. बघा, एका वस्तूच्या किमतीत 10% घट केल्याने त्या वस्तूची विक्री 20% वाढते, तर दुकानदाराच्या पूर्वीच्या उत्पन्नात किती टक्के फरक पडेल? बघा, असे उदाहरण सोडवताना काय करायचं आपल्याला, समजा एका वस्तूची किंमत आहे, बघा एका वस्तूची किंमत आहे 100 रुपये, एका वस्तूची किंमत आहे 100 रुपये आणि वस्तू विकतायत पण 100, बरोबर. म्हणजे 100 रुपये किंमत आहे, वस्तू किती विकतायत? 100 वस्तू विकतात. काय होईल काय होईल बघा, त्यावेळेला त्याचा एकूण व्यवहार किंवा त्याचा व्यवहार काय होईल बघा. 100 वस्तू आहेत, तो 100 नग विकतो, म्हणजे त्याचा व्यवहार किती होणार आहे? 100 गुणिले 100 होणार. म्हणजेच किती होतो? 100 गुणिले 100 म्हणजे 10,000 त्याचा काय होणार आहे? व्यापार होणार, बरोबर. आता काय केलं, वस्तूच्या किमती 10% घट केली, म्हणजे वस्तूची किंमत होती, आता किंमत किती केली मी? 10% कमी केली, म्हणजे किंमत झाली किती? 90. वस्तूची विक्री 20% वाढली, म्हणजे वस्तू 100 विकत होत्या, आता किती विकणार? 120 बरोबर. मग आत्ता व्यवहार बघा त्याचा किती झाला. त्याचा व्यवहार आता काय होणार? 90 गुणिले 120 म्हणजे 12 108 आणि वरच्या 2 शून्य. बघा, सुरुवातीला त्याचा व्यापार 10,000 होता, नंतर त्याचा व्यापार किती झाला? 10,800. म्हणजे वाढला किती बघा, वाढला किती? 10,800 वजा 10,000 म्हणजे 800 रुपयाने व्यापार वाढला, बरोबर. 800 रुपयाने व्यापार वाढला. बरं, आता आपल्याला काय पाहिजे आहे? किती टक्के म्हटले? किती टक्के म्हणजे आपण 100ला मानलं होतं ना, का नाही? म्हणून आपण काय करणार? 800 भागिले 100 करणार, म्हणजे किती टक्के? 8%. कारण 10,000ला तो 800 व्यापार वाढला. हे बघा, हे काय असतं? पुन्हा सांगतो, हे 10,000ला 800 वाढलेला आहे, म्हणजे होता किती? 10,000. या 10,000ला 800 वाढला, बरोबर. म्हणून 10,000ला वाढला 800 आणि किती टक्के म्हणजे गुणिले 100. हे असं असतं. मग मी तुम्हाला डायरेक्ट 800 चे 100 हे दिलं होतं बघा, डायरेक्ट. हां, मग आता इथे या पण 2 शून्य गेले, या पण 2 शून्य गेले, म्हणजे 8% काय झाले? त्याच्या उत्पन्नात वाढ होईल. सेम पुढचं उदाहरण आहे बघा. काय आहे? एका घड्याळाच्या किमतीत 20% कपात केली, यामुळे घड्याळाची विक्री 30%ने वाढली, तर दुकानदाराच्या गल्ल्यावर किती फरक पडतो? सेम उदाहरण. समजा सुरुवातीला एका घड्याळाची किंमत 100 रुपये आहे, एका घड्याळाची किंमत 100 रुपये आहे, असे तो घड्याळ किती विकतो? 100 घड्याळ, म्हणजे 100 नग. मग त्याचा व्यापार किंवा त्याचा व्यवहार किती झाला बघा? 100 गुणिले 100 म्हणजे काय झाला व्यापार? 10,000. आता काय केलं? घड्याळाची किंमत आपण 20% कमी केली, म्हणजे घड्याळाची किंमत काय केली आपण? 100 होती, ती 80 केली. का? 20% कमी केली. त्यामुळं घड्याळ किती? घड्याळाच्या व्यापारात काय फरक पडला? विक्री 30% वाढली, म्हणजे 100 नग खपत होते, ते आता 130 नग खपायला लागले. मग आता इथं व्यापार किंवा व्यवहार किती झाला बघा? 80 गुणिले 130. मग आता पुन्हा काय झालं बघा? 83 104 वरचे 2 म्हणजे 10,400 आता त्याचा व्यापार झाला. आधी किती होता? 10,000, आता किती झाला? 400. म्हणजे त्याचा व्यापार वाढला किती? 400 रुपयाने वाढला, बरोबर. मग डायरेक्ट आपण काय करतो अशा वेळेला? भागिले 100 करतो, होय का नाही? 400 रुपयाने वाढला म्हणून 400ला भागिले मी काय करतो आपण? 100 करतो, म्हणून 4% वाढ.
आता हे का 100 करायचं हे मी इथं सांगितलं. म्हणून 4% त्याचा व्यवहार काय होईल, वाढेल. पुढचं उदाहरण आहे बघा. एका निवडणुकीत 2 उमेदवारांपैकी 16% मते मिळवणारा उमेदवार 3910 मतांनी पराभूत होतो, तर जिंकलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली? बघा, आपण थोडंसं ही उदाहरणं काळजीपूर्वक आपण बघायचे. काय म्हटलंय बघा, आता निवडणुकीचा प्रश्न आला तर कसा असतो बघा, निवडणूक असते बरोबर. याच्यात 2च उमेदवार आपण पकडायचे असतात. एक समजा विजयी उमेदवार आणि एक पराभूत उमेदवार. आता ही जी एकूण मतं असतात का, एकूण मतं, ही एकूण मतं म्हणजे विजयी उमेदवाराची मतं प्लस पराभूत उमेदवाराची मतं म्हणजे एकूण मतं बरोबर. समजा एकूण मतं आहेत 200. समजा एकूण मतं आहेत 200. विजयी उमेदवाराला पडलेले आहेत 150 आणि पराभूत उमेदवाराला पडलेले आहेत 50. म्हणजे एकूण मतं माझी किती झाली, 200. पण हा उमेदवार किती मतांनी जिंकला, 50 मत. बघा इथं 100 मतांनी जिंकला, म्हणजे हा उमेदवार 100 मतांनी विजयी झाला. तसेच हा उमेदवार 100 मतांनी पराभूत झाला. तसेच हा उमेदवार 100 मतांनी पराभूत झाला. कन्सेप्ट समजली. मग आता आपण उदाहरणाकडे येऊ. काय होतं बघा, काय म्हटले बघा. एका निवडणुकीत 2 उमेदवारांपैकी 16% मते मिळवणारा उमेदवार 3910 मतांनी पराभूत होतो. बघा आता एकूण मते म्हणजे 100% मतदान असणार आहे. एकूण मते म्हणजे 100% मतदान आहे. बरं, इथं जो पराभूत मतदार आहे, पराभूत मतदार आहे त्याला 16% मते. मग विजयी उमेदवाराला किती मिळाले असतील बघा, 100 होते त्यातले 16% कुणाला गेले, पराभूत मतदाराला गेले. मग 100 मला किती गेले, 16 गेले. म्हणजे विजयी किती आले, 84% उमेदवार आले. विजयी उमेदवाराला किती झाले, 84% मते मिळाली. बरं, दुसरी गोष्ट, या दोघांच्यात फरक किती आहे, किती टक्क्याचा फरक आहे, 84 आणि 16 बघा 68% फरक. दोघांच्यामध्ये फरक किती आहे, 68%. हे मी टक्क्यात सांगितलं बरोबर. तेच उदाहरणात काय दिलं आहे की जो मतदार आहे तो 3910 मतांनी पराभूत होतो. मी या उमेदवाराला असं म्हणू शकतो ना, पराभूत उमेदवाराला, की हा मतदार 68% पराभूत झाला, 68% पराभूत झाला बरोबर. मग मला सांगा, 68% पराभूत झाला म्हणजे 68% बरोबर 3910 बरोबर. 68% म्हणजेच 3910. बघा येते का लक्षात. म्हणजे इथं 100% मतदान जेव्हा असतं तेव्हा पराभूत उमेदवार 16% असेल, तर विजयी उमेदवार किती असणार आहे, विजयी उमेदवार 84% असणार आहे. मग यालाच मला काय करावं लागेल, दोघांच्यातला फरक काढावा लागेल ना. दोघांच्यातला मला काय काढावं लागेल, फरक काढावा लागेल. मग आता काय करतो बघा मी, बघा 68% म्हणजेच काय, कारण पराभूत उमेदवार जो आहे, पराभूत उमेदवार जो आहे तो फरक 68% हरला. आता 68% म्हणजेच 3910. तर मला विचारलंय काय, जिंकलेल्या उमेदवाराची मते. मग मी डायरेक्ट काय करतो, जिंकलेल्या उमेदवाराला किती टक्के, 84. मग 68% म्हणजे 3910, तर 84% म्हणजे किती. सरळ सरळ चलनात मांडून घेतो आणि उदाहरण सोडवतो. मग काय करतो मी, 68 गुणिले x बरोबर 3910 गुणिले 84. बघा मी सोडवत नाही. x बरोबर 3910 गुणिले 84 छेद 68. आता बघा, 2×6 2×4 2×4 2×2 पुन्हा 2×1 2×7 14 2×4 2×1 आता 3910 भागिले 17. आपल्याला माहीत आहे 17×1 17
17 दोन्ही 34 उरले 5, 17 त्रिक 51 वरचा एक 0. मग काय राहिलं 230 गुणिले 21 बरोबर x. मग आता 230 गुणिले 21 21 त्रिक 63 पुन्हा 21 दोन्ही 42 आणि 6 48 म्हणजे 4830 मते कुणाला मिळालेली आहेत? विजयी उमेदवाराला मिळालेले. मी डायरेक्ट इथं 84 का घेतलं? कारण मला इथं डायरेक्ट जिंकलेल्या उमेदवाराची मतं पाहिजे. समजा इथं जर मला एकूण मते पाहिजे असते, तर मी काय केलं असतं 68% म्हणजे 3910, तर एकूण मते म्हणजे 100% म्हणजे किती, आणि हे मी इकडं सोडवत आलो असतो. येते लक्षात? म्हणून एकूण मते विचारलं तर मी 100 घेणार, इथे विजयी उमेदवार विचारलं म्हणून मी काय करतो 84. याच्यानंतर इथं बघा सोपं आहे, हे थोडंसं सोपं आहे, काळजीपूर्वक आपण बघूया. बघा यातला आता बऱ्यापैकी शेवटचा प्रकार आहे. काय बघा, जेव्हा अशा परीक्षेचा प्रश्न येतो तेव्हा थोडंसं काळजीपूर्वक प्रश्न वाचूया. एका परीक्षेत 47% विद्यार्थी इतिहासात नापास झाले, त्याच परीक्षेत 32% विद्यार्थी भूगोलात नापास झाले आणि दोन्ही विषयात 12% विद्यार्थी नापास झाले, तर एकूण पास विद्यार्थी किती? अनेक पुस्तकात तुम्हाला वेन डायग्राम वगैरे वगैरे दिलेले आहेत. काही करायचं नाही. काय करायचं? पहिली गोष्ट, एक तर बघा वाक्य महत्त्वाचं आहे, एक तर सगळंच्या सगळं पास घ्यायचं किंवा सगळंच्या सगळं नापास घ्यायचं. आता सगळंच्या सगळं याचा अर्थ काय? बघा मला माहीत आहे इतिहासात नापास किती आहेत? 47. बघा भूगोलात नापास किती आहेत? 32%. आणि दोन्हीमध्ये नापास किती आहेत? 12%. आता इथं नापास आहे, इथं नापास आहे, इथं नापास आहे. मग मला काय मिळतील? एकूण नापास मिळतील. का? सगळं नापास घ्यायचं, एक तर सगळं नापास घ्यायचं किंवा सगळं पास घ्यायचं. आता याची रचना काय असते बघा, ह्या सगळ्या विषयांची बेरीज वजा हे दोन्ही करायचं म्हणजे एकूण नापास आपल्याला मिळतं. म्हणजे काय? किती आहेत इतिहासामध्ये? 47 अधिक 32 वजा 12 करायचं. म्हणजे काय? इतिहासातले नापास अधिक भूगोलातले नापास वजा दोन्हीमधले नापास. बरं इथं हे 2 नापास दिले आणि हे एक पास चालणार नाही. दिले तरी आपण ते करून घ्यायचे, म्हणजे एकतर सगळे नापास करायचे किंवा सगळे पास करायचे. बरोबर. मग आता बघा 7 आणि 2 9, 4 आणि 3 7 वजा 12. आता 9मधून 2 गेले 7, 7मधून 1 गेले 67% काय झाले? नापास. म्हणजे एकूण नापास किती झाले? 67%. बरोबर. पण आपल्याला विचारलं आहे काय? एकूण पास विचारले. मग आता बघा एकूण जर नापास 67% आहेत तर 100मधून मी 67 कमी केल्यावर मला पास मिळणार आहेत ना, बरोबर का? म्हणजे 67% नापास आहेत, तर मग काय होतील? 33% पास होतील. मग मला हेच पाहिजे. फक्त काय करायचं? नापास घ्यायचं, पास घ्यायचं. इथं 2 विषय दिले, समजा 3 दिले तर या तिघांची बेरीज करायची आणि जे दोन्ही असतं ते त्याच्यातून वजा करायचं. इतकं सोपं. इथं पण तसंच आहे बघा. एका परीक्षेत गणितात 38 मुले नापास, इंग्रजीत 38 मुले नापास, दोन्ही विषयात 15 मुले नापास, तर एकूण पास मुले किती? इथं पण तसं दिलं आहे. गणित बघा, गणितात नापास, इंग्रजीत नापास, गणितात 38, इंग्रजीत 48% आणि दोन्हीमध्ये 15%. हे नापासच आहे, बरोबर. मग मला काय मिळतील याच्यावरून? एकूण नापास मिळतील. याच्यावरून काय मिळतील मला? एकूण नापास मिळतील. मग काय करायचं? सगळ्या विषयांची बेरीज करायची. 38 अधिक 48 आणि जे दोन्ही आहे ते दोन्ही याच्यातून वजा. बघा 8 आणि 8 16, 4 आणि 3 7 आणि 8 86 वजा 15. 6मधून 5 गेले 1 7, म्हणजे 71% काय झाले? बघा 71% काय झाले? नापास झाले. बघा 71% काय झाले? नापास झाले.
बरोबर. पण मला काय पाहिजेत, एकूण पास पाहिजेत. मग एकूण पास म्हणजे काय, 100मधून मी 71% काय करणार, वजा करणार. 100मधून 71% काढले 29%, म्हणून 29% काय झाले, पास. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला शेकडेवारी हा घटक इथं संपतोय. ठीक आहे. याचा सगळे उदाहरणं घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे. सर्वांनी काय करायची, ही उदाहरणं पुन्हा पुन्हा सोडवायची. ठीक आहे. थांबूया आपण.